छान पाणीदार उपीट इथे तयार झालेलं आहे। उपीट थोडं पातळ प्रमाणामध्ये करते मी, थोडं लिक्विड जास्त ठेवते। हे या कारणाने की ते आपण गार झाल्यानंतर पुन्हा ते घट्ट होतं, स्ट्रॉंग होतं, मग मुलांना खायला त्रास होतो त्यासाठी। आणि पिल्लू परीला तसंही सॉफ्ट उपीट आवडतं। हे उपीट पूर्णतः झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप घालून मुलांना खायला द्यायचं आणि दही बरोबर दिल्यावर त्याची चव, परीचा दंगा सुरू झाला आहे इथे। दही बरोबर दिल्यावर तर अतिशय छान असं चविष्ट लागतं आणि परी पिल्लूचं तेच त्यांना कॉम्बिनेशन आवडतं, ते दही बरोबर खातात। झाल्यावर त्यावर 2 चमचे साजूक तूप टाकून ठेवायचं थोडा वेळ, मग नंतर दह्याबरोबर त्यांना सर्व करायचं। मी मिरच्या सेपरेट करून घेते, थोडंसं साजूक तूप टाकून पूर्ण मिक्स करून 5 मिनटं सोडते, मग त्यानंतर थोड्या दही बरोबर त्यांना खायला देते। आवडीने थोड्याफार प्रमाणात खातात ते। आणि मग मी जास्तच प्रमाणात बनवलं की आपण सगळ्यांनीच तेच खाऊया, मग हवं तरच उशिरा मग राईस